इकॉनॉमिक्स रिपोर्ट आणि शेतकरी आत्महत्या यांचा नेमका संबंध आहे? ओके, हे बघ, सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट जी आहे, ॲज समबडी लाईक मी वुड पॉइंट आउट, इकॉनॉमिक रिफॉर्म्स 91ला झाले, त्याच्यानंतर आत्महत्या घडायला लागल्या अशातला भाग नाही. वी हॅव द इंडियन फार्मर कमिटिंग सुसाईड इवन बिफोर दॅट. ओके, एक मिनिट, लेट मी कम टू दॅट. वॉट चेंज्ड वॉज वी स्टार्टेड कीपिंग अ रेकॉर्ड की जो प्री 1991 तुमच्याकडे उपलब्ध नाही. म्हणजे ॲग्रिकल्चरल डिस्ट्रेस ऑन अकाउंट ऑफ चेंजिंग पॅटर्न्स ऑफ द वेदर, डिक्लाइन इन आउटपुट, इन्क्रीज इन इनपुट्स, क्रेडिटचा प्रॉब्लेम जो आहे, म्हणजे मोस्ट ऑफ दीज सुसाइड्स आर कनेक्टेड व्हेरी स्ट्रॉंगली विथ समथिंग विच इज कॉल्ड एज अवेलेबिलिटी ऑफ क्रेडिट. किंवा मला जो पैसा लागतो ॲज फार एज माय इनपुट्स इज कन्सर्न, तो येतोय कुठून. ओके, आय हॅव टाइम अँड अगेन मेड दिस पॉईंट व्हेरी क्लिअर. मिनिमम सपोर्ट प्राईस नावाची जी गोष्ट आहे ती भारत सरकार जनरली 24 वेगवेगळ्या प्रकारच्या शेती उत्पादनांसाठी घोषित करते, पण त्या किमतीला खरेदी करण्याची शासनाची क्षमता ही फक्त 8 उत्पादनांच्या बाबतीतली आहे. So there are 16 crops for which it will announce an MSP, but the government cannot take responsibility for it if you don't find a taker in the market for your product. Okay, so they can transact this only for 8. राहिलेल्या 16 मध्ये बाजार भावात जर का वरखाली काही झालं and you're not able to recover your money, पण आपने इनपुट के लिए जिससे पैसा लिया है उसको तो आपको पैसा देना पड़ेगा. सो वो वाला जो कंडीशन है ऑफ डिस्ट्रेस, दैट इज अ कंडीशन विच वॉज इन एक्झिस्टन्स अँड प्रेझेन्स इवन बिफोर 1991. असं काही नाही की ती सडनली आली. ओके, MSPनी केलं काय, तर MSPनी एक इंडिकेटिव्ह प्राईस तुम्हाला दिली आणि 8 उत्पादनांच्या बाबतीत ही सोय निर्माण केली की जर बाजारभाव ह्याच्यापेक्षा जास्त नसेल तर शासन या गोष्टी खरेदी करेल आणि तुम्ही या शासनाकडे विकू शकता. Then, of course, that also imposed a certain sort of monoculture as far as agriculture is concerned, because in a number of cases, farmers who were very precarious or farmers who had access to better inputs had to fall back on the MSP crops. म्हणजे जसं जसं तुमचं इनपुटचं जाळं वाढत गेलं, वीज आली, पाणी आलं, रस्ते झाले, तसं तसं वी गॉट कनेक्टेड विथ द मार्केट. सो वी रिस्पॉन्डेड टू द मार्केट बाय गोईंग इन फॉर क्रॉप्स फॉर विच देवर वॉज एन MSP. कारण त्याच्यात अश्युरन्स होता किंवा बाजारात मला जर कुणी व्यापारी भेटला नाही याच्यासाठी MSP पेक्षा जास्त किंमत देणारा, मिनिमम MSPला शासन तर घेणार आहे. सो ह्या आत्महत्या 91 नंतर चालू झाल्या अशातला भाग नाहीये. ह्या आत्महत्या 91च्या आधी देखील होत होत्या. 91च्या आधी होत असलेल्या आत्महत्या जनरली रेकॉर्ड होत नसेल अंडर हेडिंग कॉल्ड ॲज फार्मर सुसाइड्स. 91 नंतरच्या आत्महत्या रेकॉर्ड व्हायला लागल्या त्या पण 95 नंतर, ज्या वेळेला इंडिया साइंड अप टू व्हॉट इज कॉल्ड द WTO चार्टर. ओके, अँड दे वर मोस्टली रेकॉर्डेड फॉर पर्पसेस ऑफ ट्राइंग टू प्रूव्ह दैट इंडिया बिकमिंग अ पार्ट ऑफ द WTO इज एक्चुअली डिजास्टर्स फॉर द इंडियन फार्मर. सो हमारा प्रॉब्लम क्या था कि फार्मिंग का जो केस है, टोटल डिपेंडेंस तुमचे कधीही कमी नाही झाले. टक्केवारी जरी तुम्ही कमी झालेली दाखवली, म्हणजे इफ यू लुक ॲट से फॉर एक्झाम्पल द फिगर्स फॉर 1950, यू हॅव क्लोज टू 80% ऑफ द पॉप्युलेशन इन्वॉल्ड इन ॲग्रिकल्चर. ओके, मॅन्युफॅक्चरिंग दॅट 55% ऑफ द GDP कमिंग आउट ऑफ ॲग्रिकल्चर. तो टक्केवारी जरी तुमची कमी होत गेली असली तरी ॲब्सोल्यूट नंबर्स कधीही फारसे कमी नाही झाले. फार्मिंग कंटिन्यूड टू बी अ डिफिकल्ट प्रिकेरियस बिझनेस फॉर अ सिम्पल रिझन, कारण त्याच्यामध्ये मल्टिपल फॅक्टर्स इन्वॉल्ड असतात. त्या मल्टिपल फॅक्टर्सपैकी प्रत्येक गोष्ट शासन ॲड्रेस नाही करू शकत. त्याच्यात शासन तेवढ्याच गोष्टींना ॲड्रेस करत होती ज्याच्यामध्ये शासनाला फायदा होता आणि शासनामध्ये असलेल्या पक्षाला त्याच्यातनं रिटर्न जाणवत होते. सो तो सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न राहतो विच हॅज ऑलवेज गॉट टू बी आंसर्ड. कैश क्रॉप्स गेटिंग बेटर MSPs, ये 1991 के पहले का भी केस है. रीजन वॉज सम ऑफ दीज कैश क्रॉप्स हैड व्हाट वाज कॉल्ड एज इंडस्ट्रियल एप्लीकेशंस. पण how did political parties agree to something like this? Because there's a political benefit to be derived out of it. So ह्या आत्महत्या 91 नंतर वाढल्या असं ज्यावेळेला आपण म्हणतो त्यावेळेला आपल्याला हे पण लक्षात ठेवायला पाहिजे की 91 नंतर त्या जास्त सार्वजनिक झाल्या कारण त्यांचे रेकॉर्ड्स यायला सुरू झाले.
आणि ॲज आय सेड आकडा ह्याच्यापेक्षा खूप मोठा आहे. त्याचं कनेक्शन विथ द रिफॉर्म्स असं आहे की इंडिया आफ्टर 1995, आफ्टर साइनिंग अप टू द WTO, opened up what is called as the Indian market for agricultural commodities coming from outside. So as you had agricultural commodities coming from outside, that हे कित्येकदा happened about certain crops, certain seasons, certain harvest seasons and certain crops. If you find that there is a certain sort of a problem about it, you automatically went in for closing down imports. But for quite a number of things, you opened up the market for what is called as goods coming from outside. So the साधा problem असा आहे की things are going to come from outside. It is automatically going to go about changing the price of the commodity in India. आणि तरी देखील let me put this as clearly as possible. The Indian agricultural market is not completely beyond the government's control as of now, especially when it comes to marketing agricultural commodities. अजून देखील शासन त्याच्यामध्ये इंटरव्हीन करते, पण शासनाने त्याच्यामध्ये इंटरव्हीन करण्याचं एक पॉलिटिकल पॅटर्न. सो इट डिपेंड्स. म्हणजे भारतामधलं कुठलंही शासन, ॲज आय टाइम अँड अगेन सेड, नेव्हर लिबरलाइजेस व्हॉट इज कॉल्ड ॲज रॉ शुगर इम्पोर्ट्स. We have time and again been insisting on this. You let raw sugar get into the country. नाही लोकांनी काटेवाडी बारामतीमध्ये आत्महत्या केल्या ना, यू कम अँड टेल मी. पण नाही ना करत, बिलकुल करत नाही. So raw sugar imports across the country is quite a difficult problem for a simple reason, because some of the most vocal and influential politicians come from the sugar cultivating sectors of the country. People who a long time ago made a very smart sort of a transition from merely being leaders of farmers to developing what are called as sugar and sugar based industries in their regions. ये लोग पॉलिटिक्स से ताल्लुक रखते हैं, ये लोग पॉलिसीज को इन्फ्लुएंस करते हैं. तोंड वाकडं झालं, लोकसभेत पडायची वेळ आली की राज्यसभेत जाऊन बसतो. And that is the way by which you influence policy. If you check out the Rajya Sabha ka muster, you would invariably find a lot of people who are connected with the major agricultural lobbies of India or the major industries of India. So what are they doing sitting over there? Simple, influence policies. At the end of the day, every government कुछ भी लेके आए in terms of policy, राज्यसभा नावाच्या गोष्टीतनं बाहेर पडायला लागतं का नाही. सो जरी लोकसभेमध्ये आपण नसलो तरी हिथं बसून आपल्याला व्यवस्थितपणे या गोष्टीला इन्फ्लुएन्स करतायत. सो नाही ना करत. आय सेड ओपन इट अप. यू ओपन इट अप. कॉटन को ओपन अप किया क्योंकि कॉटन का एक बहुत बड़ा मल्टीलैटरल किस्म का नेगोशिएशन था कि जिसमें ग्रेजुअली ओवर अ पीरियड ऑफ टाइम द यार्न सेक्टर्स हैड टू बी ओपनड अप फॉर बोथ रॉ कॉटन एंड यार्न्स कमिंग फ्रॉम आउटसाइड योर कंट्रीज. उसका नतीजा जो है इज ऑल द डेवलपिंग वर्ल्ड का जो कॉटन मैन्युफैक्चरिंग सेंटर्स है, ऑल हैव विटनेस्ड फिनॉमिनल प्रॉब्लम्स ओवर द लास्ट 15 years. सो ते सुडान सिव्हिल वॉर्स जे आहेत ना are connected with the distress in the Sudan cotton manufacturing industries, in the Sudan cotton producing sectors. So जो South Sudan वाला केस है ना, those are the areas which are connected with cultivating that long staple cotton. And look how big the distress became. Finally you needed a separate country to manage it. Throughout the world you have this common problem. Throughout the world. पण कॉटन के लिए दे ओपनड अप द मार्केट्स, रॉ शुगर के लिए नहीं किया. और कॉटन का उतना पॉलिटिकल इंफ्लुएंस नहीं है, रॉ शुगर का था. तो सरल संबंध इज विथ व्हाट इज कॉल्ड एज फॉलोइंग पॉलिसीज अंडर द इन्फ्लुएंस ऑफ द WTO, ओपनिंग अप मार्केट्स फॉर एग्रीकल्चरल कमोडिटीज फ्रॉम आउटसाइड. में द यूनाइटेड स्टेट्स at almost $100 billion जे वर्करनी literally in the form of cash transfers जातात for what is called as 4% of 350 million people who are involved in agriculture. टोटल फूड और एग्रीकल्चर सब्सिडी जो यूनाइटेड स्टेट्स फेडरल गवर्नमेंट से जाता है वो $400 billion है. $400 billion
to 4% of 350 million who practice some of the world's most advanced and mechanized farming. जिसका सीधा नतीजा is a vast amount of produce which can be pushed into the world's markets to moderate any price and they can bring in anything. तुम बोलो तुमको क्या प्रोडक्ट चाहिए, ते कुठले you name a range of products, we can bring prices down of everything. It's a simple game. If I'm pushing in more volume, I'm automatically affecting price. And mechanized farming gives you such a vast, but एक mechanized है, दोन strongly supported by the state है, तीन सगळ्यात महत्त्वाचं, the United States practices something that is called as genetically modified agriculture, which year upon year keeps on giving them fabulous returns in terms of produce. Genetically modified cotton, genetically modified foods. तांदूळ सकस नाहीये, पोट भरतंय ना, सकस नाहीये, कोंबड्याला खाऊ घालू, आपण कोंबडं खाऊ, केंटकी फ्राईड. So most food grains, especially of the maize and grain variety, cereals, American cereals जो जाता है ना, वो जाता है for what is called as livestock farming. आपण काय करायचं, कोंबड्याला मका खाऊ घालायचा आणि आपण कोंबडं खायचं. You getting it? I mean, that problem is the amount of goods that they can push. याला कुठलीही मर्यादा नाही. It's one of the world's most lucrative farm. आणि तरी देखील don't forget it, it is supported to the extent of $400 billion by the state. I'm not even counting in what are called as the different American states pushing in money into agriculture. So obviously when they come flooding from across the world, it is going to affect what is called as agricultural incomes in India. That is the demand of what is called as the IMF and the World Bank. बरोबर आहे, पण मुद्दा असा आहे की अमेरिका तुमच्याकडे पैसे मागायला नाही आली, तुम्ही अमेरिकेकडे पैसे मागायला गेले. IMF World Bank का stock holding में the United States plays a major role. So when money comes to you from the IMF and the World Bank, it is effectively coming to you through the American Treasury. सर, पण मग ते सेफगार्डिंग मेकॅनिझम जे आहे WTOचं, ते फक्त डेव्हलपिंग कंट्रीजला लागू होतं ना. बरोबर ना. But the problem is that has to be triggered. But for that trigger, you need what is called the political will. अगर आपका political will zero है, अगर आपका कंसर्न ही नाही आहे, आम्ही जसं जसं आमचं तोंड वाकडं होत गेलं तसं तसं लोकांना असं सांगायला सुरुवात केली की आपण आहे ना शेतीच्या पलीकडं काहीतरी केलं पाहिजे. तू काय करतो सध्या? मी क्रिकेट खेळतो. सो ग्रीन्स नाव फॉर मी बेसिकली मीन्स अ क्रिकेट ग्राउंड. आम्ही काय करायचं, जमीन आपण स्टेडियम बांधू. Safeguarding mechanism will work when you trigger it. If you have zero political will to trigger it, it happened because of a whole host of external and internal factors related to commodity prices ka increase in the world, related to the UPA government pushing vast amount of funds into what is called as rural India under schemes like NGNREGA, something which Mr. Pawar opposed right till the last day of his ministry. So safeguarding will work if you trigger it. If you don't have political will to trigger it, if you have fabulous ideas of industrial farming, इंडस्ट्रियल फार्मिंग सब कुछ ठीक है, 1 हेक्टर से कम फार्म है आपका, 78% पॉपुलेशन का इन्वॉल्व इन इट. 50% of the population in agriculture, 78% of the people in agriculture have land holdings which are less than 1 hectare. लैंड होल्डिंग जितना कम होगा, इनपुट कॉस्ट उतना बढ़ेगा, इवन फॉर कोर्स ग्रेन्स. हा लोकांना जाऊन सांगतो आपण इंडस्ट्रियल फार्मिंग करू. म्हटलं काटेवाडीची जमीन दे ना आपल्याला. काटेवाडीची जमीन जी आहे ना, काटेवाडी सोमेश्वर नगरची, ती आपल्याला देऊन टाकायची, लोकांना द्यायची. ते सोडतो का? एंड सेफगार्डिंग मैकेनिज्म को वर्क करने के लिए you would need that amount of what is called as strong mobilization as far as the farmer is concerned.
गया 25 साल जो है ना इज वेरी इंटरेस्टिंग एज फार एज में प्रोफाइल बढ़ा ऑफ व्हाट इज कॉल्ड एज फार्मर लीडर्स अक्रॉस इंडिया, पण in equal measure there's a decline in terms of the influence that farmer leaders enjoyed over India's economy. में ये 25 साल जो है ना, if you look across the country, the profile has increased of what are called as farmer leaders, leaders of farming organizations and associations. प्रत्येक पार्टीची एक शेतकरी आघाडी असते आणि काही लोकांच्या शेतकऱ्यांच्याच पार्ट्या असतात. पण जो इन्फ्लुएन्स है ना इन टर्म्स ऑफ हाउ डू यू मोल्ड पॉलिसीज, हाउ डू यू सॉर्ट ऑफ टर्न देम एंड चेंज देम इन द इंटरेस्ट ऑफ द लार्जर फार्मिंग कम्युनिटी, most of India's farming leaders are about what is called as cash crops in India. You would strain your neck to find out somebody who is not related to the cash crop sector. सगळे के सगळे या तो कॅश क्रॉप से रिलेटेड आहे, नाहीतर मग उत्तर प्रदेश हरियाणा मधनं जर ते येत असतील दे आर रिलेटेड टू क्रॉप्स विच हॅव एन MSP कनेक्शन. पण ह्याच्या पलीकडे तुम्हाला शेतकरी नेता सापडत नाही. आणि ही अशी पब्लिक आहे की ज्या पब्लिकचं कुठल्याही प्रकारचं फ्युचर इन्व्हेस्टमेंट इन ॲग्रिकल्चर ॲज अ वोकेशन, ऑक्युपेशन अँड एन पॅटर्न ऑफ द इकॉनॉमी बिलकुल उरलेलं नाही. दे यूज देअर पोझिशन टू बार्गेन फॉर समथिंग लाईक मंत्रालय कुठलं देतो सांग मला, मंत्रालय कुठलं देतो. त्याच्यातनं काय होणार, जे कारखाने बंद पडलेले आहेत त्यांच्या जमिनी विकायला काढायच्या, सहकारण पणन क्षेत्र तेवढंच करतं. येते का आयडिया लक्षात. सो मोबिलायझेशन किधर आहे, आप मोबिलायझेशन लाव ना. हा आता मोबिलायझेशन जे तुम्हाला मिळतं ना ते साखरेच्या ज्या रेटला तुम्ही ऊस खरेदी केला त्याची थकीत बाकी आहे त्याच्यासाठी मोबिलायझेशन मिळतं. ते 2 लाख 2.5 लाख 3 लाख लोक घेऊन साखर आयुक्तालयावर जायचं, वेगवेगळ्या प्रकारच्या कृषी मंत्रालयांवरती चाली करायचं. दे डू इट इन हरियाणा, दे डू इट इन महाराष्ट्र, दे डू इट ऑल ओव्हर द प्लेस. पण इट इज फॉर दिस, इट्स अ कॅश क्रॉप ऍक्टिव्हिटी. पण त्याच्या पलीकडे मोबिलायझेशन आहे का. माझं त्याच्यातली सगळ्यात वेगळी आयडिया काय माहिती का, जसं जसं आमच्या शेतीविषयक आणि ग्रामीण जीवनाविषयकच्या कादंबऱ्या ह्या भारतातल्या वेगवेगळ्या भाषांमध्ये मेनस्ट्रीम व्हायला लागल्या, तसं तसं आणि त्या त्या प्रमाणात शेती ॲज अन इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी स्टार्टेड डिक्लाइन. ऑब्विसली हे कोण वाचतं, हे असल्या ज्या कादंबऱ्या आहेत ज्या गावाकडच्या गोष्टींबाबतच्या आहेत, ज्या शेतीबाबतच्या आहेत, त्या कोण वाचतं. या आम्ही सदाशिवपेठेत नाही वाचत. या वाचतं कोण, तर गावाकडे आणि शेतीत असलेली जी लोक आहेत त्यांच्यातल्या ज्या पुढच्या पिढ्या शहरांमध्ये आल्या, काम धंद्याला नोकरी करायला लागल्या, शिकायला लागल्या, ते लोक हे खरेदी करतात आणि वाचते. आपण नाही वाचते असलं. आपलं काय, हे आत्मसाक्षात्कारी नाहीये. हा आपला आत्मसाक्षात्कार शेताशी संबंधितच नाहीये. इट्स ॲज सिम्पल ॲज दॅट. सो ज्या प्रमाणात हे वाढत गेलं ना, तो त्या अर्थाने दिस लिटरेचर गॉट अ प्रोफाईल, दिस लिटरेचर गॉट एन एस्टॅब्लिश मार्केट. पण ॲट द सेम टाइम शेत बंद पडलं ना. आणि सबका कॉमन स्टोरी है, पोस्ट 1991 अर्बनाइजेशन जो है ना इज एट द कॉस्ट ऑफ एग्रीकल्चर लैंड. 1991 का लिबरलाइजेशन का और न्यू लिबरल कैपिटलिज्म का एक आउटकम जो इनेविटेबल है, वी आर अ स्ट्रेंज कंट्री. कारण बाकी सगळ्यांच्या बाबतीत इंडस्ट्रियलाइजेशन लेड टू अर्बनाइजेशन. हमारी केस में विदाउट इंडस्ट्रियलाइजेशन वी वेंट इनटू अर्बनाइजेशन. पण वो जो अर्बनाइजेशन है ना, इट इज एट द कॉस्ट ऑफ एग्रीकल्चरल लैंड. एंड एग्रीकल्चरल लैंड ऑफ द टाइप which was made extremely fertile on account of the exertions of the first green revolution. Gurgaon, Noida, Bangalore outlay number 1, outlay number 2. Hyderabad, look at Amravati where it is being built. 3 crops a year. In Telugu we call it the Jiragu Zameen. ऐसा जमीन जो साल में 3 क्रॉप्स देता है. वी आर बिल्डिंग अ सिटी ओवर देयर. सिंगापुर ऑन दिस साइड ऑफ द गोदावरी. दिस इज अर्बनाइजेशन एट द कॉस्ट ऑफ एग्रीकल्चर. दिस वॉज द लैंड विच वॉज द मोस्ट फर्टाइल and most productive land in terms of agriculture.
कारण इस जमीन का वाटर, इलेक्ट्रिसिटी, मार्केट्स और रोड्स का कनेक्टिविटी है. हिंजवडी फेज 1, 2, 3 सगळेच गुंठा मंत्री झाले आणि सोन्याचे शर्ट घालायला लागले. जमीन कोण करतंय? जमीन केल्याचे आम्ही कादंबरीत वाचतोय. कादंबरी कोण लिहितंय? मराठीत कादंबरी तो लिहितोय जो प्रत्यक्ष आयुष्यामध्ये इंग्रजी शिकवतोय. त्यामुळे जमीन गेली, त्याच्यातनं आलेल्या पैशातनं कादंबरी आहे. ती पण त्यांच्या बाबतीत की त्यांना वाचायचं. बाकी त्यांच्या बाबतीत सोन्याचा शर्ट आला. शर्ट बिर्ट घालावा, शर्ट बिर्ट घालावा, फिरावे बिरावे मस्तपैकी. हे कसे उत्तम. आरोग्याला सोनं आरोग्यवर्धक आहे. कायम लक्षात ठेवा, सोनं भयानक आरोग्यवर्धक आहे. सर जर मग उसाचा मला प्रश्न सोडवायचा असेल तर म्हणजे जर निर्यात जर जास्त वाढवली तर मग आतल्या ह्याला जास्त भाव थोडंफार कमी होऊ शकणार नाही. तुम्ही जर आयात वाढवली तर बेसिकली तुमच्या कारखान्यांना कम्प्लिटली स्वतःला बदलावं लागेल. साखरेच्या व्यतिरिक्त ऊसाच्या असलेल्या इतर बाय प्रॉडक्टचा विचार करायला लागेल. जास्त कॉम्पिटिटिव्ह बनायला लागेल. जास्त प्रमाणामध्ये गुंतवणूक कारखान्यामध्ये करायला लागेल. आणि त्यातलं काहीच जर करता आलं नाही तर कारखाना बंद करायला लागेल. सर निर्यात जर वाढवली तर मग ऊसाचे FRP वगैरे आहे ना त्याला जास्त प्रॉब्लेम काय माहिती का? तुम्ही भारतातनं साखर काय किमतीला निर्यात करू शकता? इफ यू लुक ॲट कंट्रीज लाईक ब्राझील, क्युबा, दे कॅन एक्सपोर्ट शुगर ॲट अ मच मोर कॉम्पिटेटिव्ह प्राइस. ब्राझील, क्युबा तर लय लांब आहेत. पाकिस्तान कॅन एक्सपोर्ट शुगर इन टू इंडिया ॲट अ मच मोर कॉम्पिटेटिव्ह प्राइस. वन ऑफ द बेस्ट थिंग्स दैट द गवर्नमेंट ऑफ इंडिया कैन डू ना इज ओपन अप नॉर्थ इंडिया का शुगर मार्केट फॉर शुगर कमिंग फ्रॉम पाकिस्तान. यू विल गेट इट एट अ मच मोर चीपर प्राइस. की ज्या स्थितीमध्ये कारखान्याचं स्ट्रक्चर उभं आहे, जमीन तुम्ही कारखान्यासाठी ऑक्युपाय केलेली आहे, तुम्हाला या कारखान्यामध्ये ऊसाच्या इतर बाय प्रॉडक्टचा विचार करायला लागणार. मला कम्प्लिटली वेगळ्या पद्धतीने या गोष्टीकडे बघायला लागणार. ऊस इज इक्वल टू साखर हे इक्वेशन काम नाही का? जर जमत असेल तर तुम्ही त्या प्रमाणामध्ये भांडवल आणा आणि ह्याच्यामध्ये स्ट्रक्चरल मशीनमध्ये बदल करून दुसऱ्या गोष्टींच्या उत्पादनाचा विचार करा. जमत नसेल कारखाना बंद करून टाका. कापसाचे नाही बंद झाले का? जिनिंग मिल्स बंद पडल्या, त्याचं काय वाईट वाटायचं? साखर कारखाना बंद पडला, बंद पडू दे. 70च्या मराठी पिक्चरच्या सीडीज मध्ये आपण बघू, त्याला काय वाईट? मग सर FRP मध्येच काय देता येईल जास्त? FRP आहे ना फ्रॉड आहे. इट्स अ व्हेरी बिग फ्रॉड. कारण इट हॅज गॉट नो रिलेशनशिप टू द लार्जर ट्रान्झॅक्शन ऑफ शुगर. आणि FRP हे एका अर्थाने ज्याला आपण काय म्हणतो की एक अत्यंत इंटरेस्टिंग अशा प्रकारचं नाव घेऊन तुम्हाला सांगितलेली गोष्ट आहे. तुम्हाला हे कोणी सांगितलं की ह्याची ही किंमत आहे? ज्यावेळेला तुम्ही FRP कॅल्क्युलेट करताय त्यावेळेला तुम्ही ऊस इज इक्वल टू साखर याच्या पलीकडे बघतच नाहीये. आणि फेअर अँड रेम्युनरेटिव्ह प्राइसची गव्हर्नमेंटची आयडिया काय होती? लिंक अप द प्राइस ऑफ शुगर केन टू द प्राइस ऑफ शुगर. प्राइस ऑफ शुगर इज ऑटोमॅटिकली समथिंग विच कॅन बी मॉडरेटेड. कारण भारतामध्ये आता हजारो साखर कारखाने प्रायव्हेट फील्ड सेक्टरमध्ये काम करतात. ते सहकारी साखर कारखाने ज्या किमतीला साखर उतरवू शकतात त्याच्यापेक्षा खूप कमी किमतीला साखर उतरवू शकतात. सो आमची आयडिया काय होती की त्या किमतीला, साखरेच्या किमतीला ऊसाचा दर लावायचा. म्हटल्याच्या नंतर कारखान्याने आणि पर्यायी सहकारी कारखान्याला जो शासकीय पैसा द्यायला लागतो त्याच्यामध्ये शासनाला तुम्हाला पैसेच द्यायला लागणार नाही. कारण साखर या किमतीला झाली, ऊसाला कुठला भाव जास्त देणार? दॅट वॉज द आयडिया. हे हुशार आहेत ते काय तुम्हाला येडे वाटले का? सर ते आता हे केलंय की आपण जे शेतकऱ्याचं शेतात ते मार्केटला जाऊन डायरेक्ट माल विकू शकतात. तर आड दुकानांनी काय केलं आहे सर? मग ते आडत व्यापाऱ्यांनी वगैरे ज्या वेळेला तुम्ही मार्केट यार्डमधनं कन्झ्युमरला देत होते त्याला व्यापारी, जे मार्केट यार्डमधले व्यापारी आहेत ते शासनाला आडत म्हणून 6% देत होते. आता त्यांनी गेम काय केली? त्यांचं म्हणणं आहे की शेतकऱ्यांनी आडतदार, मार्केट यार्डमधल्या आडतदारांना शेतमाल विकणं बंधनकारक नाही.
तुम्ही थेट जो रिटेलर आहे किंवा तुम्ही थेट स्वतः रिटेलर बनून विका, पण आडत म्हणून आम्हाला 10% पाहिजे. APMC ला विकत असताना 6% शासन घेत होती. आता रिटेलिंगला जाताना शासन म्हणते की आता तुम्ही 10% द्या. सो रिटेलर आणि शेतकरी याचा रिटेलरचा प्रॉब्लेम असा आहे की त्यांच्याकडनं 6 घेतले. पीपल आर एकदम वेल एस्टॅब्लिश्ड इन द बिझनेस, फिनॉमिनली रिच अँड वेल ऑफ, त्यांच्याकडनं 6 घेतले. आता आम्हाला ज्यावेळेला एस्टॅब्लिश व्हायची वेळ आली त्यावेळेला आता तुम्ही तुमच्याकडनं 10% मागणार होय. खूप सुंदर, एकदम भारी. त्यांनी काय करावं, त्यांच्याकडे संपाशिवाय पर्याय नाही. अरे फायदा, तरकारी आणि फळं पेरिशेबल कमॉडिटीज आहेत. एका खेपेत फायदा होईल, दर खेपेला फायदा होईल याची गॅरंटी नाही आहे. म्हणजे आय डोंट नो इफ यू हॅव एव्हर व्हिजिटेड अ रिटेल प्लेस वेअर फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स आर सोल्ड. म्हणजे रिटेलर जो विक्रेता आहे ना त्याच्याकडं आडतदार शेतकरी जो APMC मधला आहे तशी स्टोरेजची फॅसिलिटी नाही आहे. अरे एका खेपेला फायदा पडल, मी तेच तर म्हणतोय ना, एका खेपेला फायदा पडल, दुसऱ्या खेपेला पडेल याची गॅरंटी काय आहे. पण दर वेळेला मला शासन नाही ना करायला ते तयार. शासनाचं म्हणणं आहे की हे आता तुम्ही आणि ग्राहक ह्याच्यामधलं रिलेशनशिप आहे, आम्ही याच्यात पडणार नाही. त्यांना हे पूर्वी मागणी केलेली आहे की जसं तुम्ही MSP देता ना गहू तांदूळ उसाला, तशी तुम्ही ह्याला पण MSP द्या. अरे पण MSP दिली तर त्याचा एक सरळ अर्थ असा आहे की जर गव्हाला MSP समजा दिली मी 5,000 रुपये टन, ओके, मला जर बाजारामध्ये कुणी मिळालं की जो मला 6,000 रुपयाला देतोय, मी त्याला विकून मोकळा होणार. जर मला बाजारामध्ये 4,000 आणि 3,000 मिळायला लागले, मी शासनाकडे जाणार आणि 5,000 रुपये घेणार. MSP functions when there is an assured market to buy it. तुम्ही जर मला म्हटले की कोबी, फ्लॉवर, दोडका, बीट ह्याला MSP आहे, पण शासनाने जर ह्याच्या खरेदी विक्रीची सोयच नाही केली तर MSPचा काहीच अर्थ नाहीये ना. अरे रेकॉर्ड लाख राहील, पण मी जर शेतकरी आहे, तुम्ही म्हटले की बाबा तुम्ही 35 रुपयाला एक गड्डा कोबी विका, बरोबर आहे. आता बाजारात मी गेलो आणि बाजारात जर मला असं दिसून आलं की 25 रुपयालाच कोबी जातोय, मी 35 रुपयाचा कोबी 25 रुपयाला का घालू. पण मग ह्याच्यासाठी फॉलबॅक ऑप्शन काय पाहिजे, तर शासनाकडे अशी सोय पाहिजे की जिथं शासन माझ्याकडनं 35 रुपयाला कोबी घेईल तर MSP ला अर्थ आहे. पण जर ही सोयच नसेल तर MSP डिक्लेअर करून काहीच उपयोग नाहीये. मग यू आर लेफ्ट टू मार्केट मेकॅनिझम. आणि मी जर शेतकरी असेल, तुम्ही म्हटले की तुम्ही शेतकरी आहे, हे तुमच्यासाठी खूप फायद्याचं आहे. आय विल गिव्ह यू अ व्हेरी सिम्पल केस. पुण्यामध्ये तरकारीचे जे मास प्रोडक्शन आहे, आय एम नॉट टॉकिंग अबाउट चला बाल्कनीत भाजी लावू, परसबागेत भाजी लावू, छतावर भाजी लावू, हे असले प्रायव्हेट रोड धंद्यांबद्दल मी बोलत नाही. मास प्रोडक्शन बेसिस जे दे आर अप्रॉक्सिमेटली 25 to 30 किलोमीटर्स अवे फ्रॉम द सिटी. ओके, मी आता तिथनं इथं यायचं, त्याच्यासाठी मला एक खर्च आहे, डिझेल फ्युएलचा खर्च आहे, लोडिंग अनलोडिंगचा खर्च आहे. बरं, आता तुम्ही मला इथं कुठेही अशी डेझिग्नेटेड जागा दिलेली नाहीये. तुमचं म्हणणं आहे की हे सुरू झाल्याच्या नंतर आता आपोआप पुढं जनरेट होईल. बरं, मी काही हाडाचा विक्रेता नाहीये, मी हाडाचा शेतकरी आहे. मला हे डायनॅमिक आणि लॉजिक कळत नाही. मला परत जाणं गरजेचं आहे, कारण शेती, भाजीपाल्याची शेती जी असती तिची तिची प्रोडक्शन विंडोज छोट्या असतात. मला इथलं संपून परत घरी जायचं आहे. सो वेळ आल्याच्या नंतर MSP असो अथवा नसो, पडेल त्या भावाला विकून मला मोकळं व्हायला लागतं. सो यू डोंट इवन नीड टू गो व्हेरी फार ऑफ. पुणे शहरामधली जी टेम्पररी मार्केट्स आहेत, अशी भाजीपाल्याची टेम्पररी मार्केट्स आहेत की सकाळी 7-8ला सुरू होतात आणि दुपारी 2-2:30ला बंद होतात. You just move around those markets after 3-3:30. You will find a lot of food grain. You will find a lot of vegetables, fruits which have been thrown away. कारण काहीच उपयोग नाहीये, नाही आम्ही घेऊन जाऊ शकत, आमच्याकडे नाही आहे स्टोरेजची फॅसिलिटी.
अन्न सुरक्षा कायदा आणलाय ना सर, मग योग्य सरकारने 2008 साली हा? अन्न सुरक्षा कायदा आणलाय, मग त्याचा काय फायदा झाला? अन्न सुरक्षेमध्ये भाजीपाला खाऊ नाही घालायचं आहे. सर तुम्हाला जर आपण की खेड्यापाड्यातूनच समजा जमा केलं तर त्याच्यात पण त्याचा फायदा होऊ शकतो ना अन्न सुरक्षा कायद्यामध्ये. तू उलटी चौकशी याची कर की किती राज्यांमध्ये हा कायदा इम्प्लिमेंट होतो आणि किती केसेसमध्ये आम्ही या गोष्टीवरती भांडत बसलेलो आहे की शासन म्हटलं, कायदा म्हणतो 35 किलो दर माणसाला दर महिन्याला 3, 2, 1. आम्ही ह्याच्यावरती वाद घालत बसतो केंद्र सरकारशी, राज्य सरकार. आमची तर 35 किलो 25 किलोमध्ये भागते, कशाला 35 किलो? पण आडत ही शेतकऱ्याकडूनच सगळेच इतर कसं पाहिलं तर मी 7th प्लांट 7th ते कमिशन. अरे सिंपल गोष्ट आहे, जितका शेतकरी मजबूर आहे टू पे अप तितका दुसरा कुणीच नाहीये. सर मग याचा एक गेम सिंपल आहे का नाही? भाजीपाल्याची आडत, भाजीपाला फळ याची आडत शेतकऱ्याला देणं हे अशी भारी भानगड आहे, कारण शेतकरी सगळ्यात जास्त मजबूर आहे. भाजीपाला बंद झाल्याच्या नंतर आम्ही पुण्यात काय केलं? आम्ही ऑनलाईन जाऊन चौकशा केल्या. आम्ही ऑनलाईन गेलो, आम्ही रिलायन्स आणि दोराबजी सारखी दुकानं गाठली. आम्ही घरी असलेली कडधान्य पाण्यामध्ये घातली की आता संध्याकाळी मोड आलेली मटकी, आणि अगदीच नाकाला बोट बिट लावून आम्ही जाऊन मटन मासे खाऊन आलो. आकड चालली लय चुकीच्या महिन्यामध्ये गेम नाही. हा हे काय आकड चालले गेले खाय. शेतकरी सगळ्यात जास्त मजबूर आहे. तर मग त्याच्यामुळे शेतकऱ्याचं जे वर्षानुवर्षापासून आम्हाला काय घेणं नाही तुम्ही सप्रष्ट का नाही. आम्हाला लय चांगलं माहिती की तुमच्याकडे याच्या पलीकडे ऑप्शनच नाहीये. त्याच्यामुळे तुम्ही सप्रेस जरी असले तरी देखील तुम्ही हे करतच राहणार आहे. आणि त्यांचं ठरलेलं आहे, त्याचा काही फरक पडत नाही. आमची सगळ्यात भारी आयडिया काय आहे, ह्याच्यात कुणी वेगळं नाहीये. मे डू नॉट फॉर अ मिनिट बी अंडर एनी रॉंग इम्प्रेशन की दिस इज हॅपनिंग बिकॉज ऑफ बीजेपी इज इन पॉवर. You just think of what Ajit Pawar would have done. He would have done the same thing. आमचं म्हणणं काय आहे की बाबा हे जे 40% वेस्टेज आहे याच्यावरती एकच उपाय आहे, आणि तो उपाय इज मॉडर्न रिटेलिंग. म्हणून आम्हाला करायचं काय आहे की तुम्ही हे जे काही आडतदारांना विकता, मार्केट यार्डात विकता, रस्त्यावरती विकत फिरता, आमचं म्हणणं हे सगळं तुम्ही उचला आणि रिलायन्स फ्रेशला द्या. and Reliance Fresh will take care of it. प्रॉब्लेम इज अशा प्रकारच्या डिस्ट्रीब्युशन चेन्स निर्माण झाल्या ना की त्याचा जो प्रोप्रायटर असतो ना तो बरोबर तुम्हाला धक्क्याला लावतो. रिलायन्स फ्रेश आज कदाचित शेतकऱ्याला जास्त भाव देईल. रिलायन्स फ्रेशनी एकदा का सप्लाय लिंक एस्टॅब्लिश केली ना की रिलायन्स फ्रेश तुम्हाला कधीही जास्त भाव देणार नाही. हे ठरलेले. रिलायन्स फ्रेशच एकटी कंपनी का असते, दुसऱ्या कंपन्या आपण पण दुसऱ्या ज्या त्या प्रकारच्या येणार ओके त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन असेल तर त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन होऊन देखील ऍट द एंड ऑफ द डे देयर इज समथिंग कॉल्ड एज कार्टेलायझेशन. कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया महान बॉडी आहे. तिला लोकांनी 4 वर्ष कार्टेलायझेशन करून भाव सेट केल्याच्या नंतर त्याच्यातनं फायदे बनवल्याच्या नंतर जाग येते की 4 वर्षापासून असले धंदे करत फिरताय. It works effectively if you can stop it at the first point of transaction. It's pointless if you are going to do it 4 years down the line. कारण by that point of time, इंडस्ट्रियल प्रोडक्ट्सच्या बाबतीत गेम वेगळी आहे, फार्म प्रोड्यूसच्या बाबतीत गेम कम्प्लीटली वेगळी आहे. कारण फार्म प्रोड्यूस में सबसे ज्यादा घटक जो है वो सबसे छोटा शेतकरी है, सबसे छोटा किसान है आपका. उसका प्रॉब्लेम सबसे ज्यादा फंडामेंटल है. ह्याच्यातले जे टप्पे खाचा खुणा आहेत ना त्याचा कुणी विचार करत नाही. देयर इज अन आयडिया कॉल्ड एज प्राइस रिअलायझेशन. पण फॉर दॅट आय नीड टू हॅव अ कम्प्लीट क्लिअर अंडरस्टँडिंग ऑफ व्हॉट इज कॉल्ड एज प्राइस इन्फॉर्मेशन. आत्ताच्या घडीला आम्ही काय करतो, आम्ही आडतदाराकडे जातो, आडतदार आणि आम्ही परस्परांमध्ये भाव ठरवून घेतो.
उद्या मी ॲज अ छोटा शेतकरी मुकेश अंबानी आणि अनिल अंबानीकडे जाऊन बसून चल आपण रुमाल टाकून भाव ठरवू असं नाही ना होणार. तो सांगणार तुला ह्या भावाला परवडते का तर मला दे, नसेल परवडत तर तोंड काळं कर त्याचंही. कुठं घेऊन जाऊ मी ते? सो तो एकदा तुम्हाला चांगली किंमत देणार, तो तुम्हाला पुढच्या राऊंडमध्ये डेफिनेटली कमी किमतीला तुमच्याकडनं माल घेणार, कारण दॅट इज द वे बाय विच इज गोइंग टू मेक प्रॉफिट. एस्टॅब्लिश्ड लिंकमध्ये त्यांचा प्रॉब्लेम तुमच्या लक्षात येतोय का? त्यांना कन्झ्युमर्सला कमी किमतीला माल विकायचा आहे. ते जर कन्झ्युमरला कमी किमतीत माल विकताय तर ते किंमत कमी कुठं करणार आहे? शेतकऱ्याकडनं घेताना कमी करणार आहेत. अरे मेडिटेरेनियन रिजन मध्ये पॉप्युलेशन सगळ्यांची मिळून देखील 50 कोटी भरत नाही. अख्ख्या युरोपियन युनियनची मिळून 28 देशांची 53 कोटी लोकसंख्या आहे. सिस्टम डेव्हलप कशी केली सर त्यांनी? म्हणजे त्यांच्या पॉप्युलेशन काय मत अशा होत्या? त्यांच्या केसमध्ये प्रत्येक जण घराच्या पुढं द्राक्ष आणि घराच्या मागं ऑलिव्ह. आणि जेव्हा आमच्या लोकसंख्या वाढल्या तेव्हा आम्ही अमेरिकेला गेलो. आपण कुठे जायचं? हा, आपण कुठं पण जाणार नाही ना. भारतातली सगळ्यात जास्त पॉप्युलेशन ग्रोथ रेट जी आहे ना ती इज इन स्टेट्स लाईक there are only 3 important states that need to tackle their population growth: राजस्थान, उत्तर प्रदेश and बिहार. कुठं जायचं त्यांनी तिघांनी? हा, तुम्हाला 13 सीटांच्या नंतर 1 सीट मिळतं आणि तरी देखील तुम्ही त्यांच्या नावाने शिव्या द्यायला गेल्याच्या नंतर तुमच्या रॅलीला गर्दी होती. कुठं जायचं त्यांनी? ते ग्रीस, आयर्लंड, इटलीवाल्यांचं बरं होतं. जेव्हा त्यांच्या लोकसंख्या वाढल्या त्यावेळेला ते सगळे जण उठले आणि अमेरिकेला गेले. इकडं पण माफिया, तिकडं पण माफिया. पुढच्या पिढ्यांनी जाऊन माफियावरती पिक्चर बनवले. तुम्ही कुठे जाणार? In 1991, we have no option other than to open our economy, so that we open our economy. But what is the core difference between 1991 and 2016 in terms of foreign direct investment? Because one thing is clear that due to foreign direct investment, we have huge investment in India. But then also we are unable to solve the problem of India like poverty and unemployment. That is first question. And second one is with reference to foreign investment, we are thinking or declared that we are developing a Malabar port, which is directly challenged to the Gwadar port, which is in Pakistan economic corridor, with the help of which is with the help of China. So if we see the current situation of India and our neighbor countries, is it really possible to construct the Malabar port, which is directly challenged that Silk Route of China, which is traveling to that border? The answer to the second question is a big no. Huge no. कारण ये एक आपका गलतफहमी है कि चाबर पोर्ट इज एक्सक्लूसिवली बिटवीन इंडिया एंड ईरान. Chabar is a development in which the Iranians have also invited the Pakistanis and the Chinese to invest. We are declaring that. We are, अरे आपण डिक्लेअर करायला काही पण डिक्लेअर करतो, त्याला काय? आपण एकामेकाला नाही का सांगत फिरत? म्हणजे मी नाही कोणाला सांगत, पण मला सगळे सांगतात. आपल्याला डिक्लेअर करायला काय लागतंय? आपण काही पण डिक्लेअर करू शकतो. आपलं कोण हिंग लावणार आहे? The Iranians and the Chinese have one of the best well-developing relationships in the Middle East. And one of the reasons for that is China prefers Iran to Saudi Arabia precisely because the Iranians do not have any relationship with increasing Islamic radicalization in Western China that the Saudis have with. त्यामुळे इरान चायना रिलेशनशिप इतना अलग लेवल का रिलेशनशिप है, हे हा एक मूर्ख अशा प्रकारचा समज आहे की इंडिया इरान इन चाबर इज अ चेकमेटिंग ऑफ पाकिस्तान चाइना इन ग्वादर. ये आपका गलतफहमी है. दिस हैज नो रिसेम्बलेंस टू द ऑन ग्राउंड सिच्युएशन इन द गल्फ एट ऑल. ओके, आता त्याचा ज्याला मौका येईल त्याला येईल, आपण त्याच्याबद्दल ज्याला बोलू त्याला बोलू. द इरानियन्स आर वन ऑफ द स्ट्रॉंगेस्ट कंट्रीज इन द मिडल ईस्ट.
सो दिस आयडिया दॅट आपण त्याच्यामध्ये पैसे इन्व्हेस्ट करणार आणि इराण जणू काही तिची सॉव्हरेंटी ओव्हर दिस रिजन इंडियाला एलिनेट करणार, आर यू मॅड इज द ओनली थिंग दॅट आय वुड आस्क यू. हां, द पाकिस्तानीज हॅव डन दॅट इन ग्वादर vis-a-vis China. So Pakistan has definitely given up its sovereignty in the Gwadar port region as far as the Chinese are concerned. The Iranians are never going to do it. Never. आणि नेवर मधलं N to R सगळी अक्षरं in bold capitals. आणि मोदी believes this is what is going to happen. He is the most idiotic person that has ever roamed on this earth. Because that fundamentally means that you do not understand what the Iranians are. And I am very candid about this. Okay? So वो दूसरा वाला सवाल तो आप भूल ही जाओ. The Chinese investment vis-a-vis Gwadar and the connected route which will go to Western China is $45 billion. The Indian investment in Chabar is मुश्किल से $400 million. $400 million दात देखील कुरतडून होणार नाही त्याच्यात. यू फॉरगेट इट. I know this for sure कि there is a certain sort of constituency in India which strongly believes in this कि this is one of the grandest things which has ever been done. की बघा त्यांना काही जमलं नाही आणि आम्ही बघा काय केलं. अरे फॉरेन पॉलिसी नावाची गोष्ट ही तुम्ही काय केलं अशी कधीच नसते. Because it always involves some other country or region. It works in a completely different manner. It's not about what I did. It's also about how did the opposite party respond to all of this. तू जाऊन सांग ना तेहरानमध्ये की this is India's conquest of the world. ते नाही, ते सगळे पांढरी दाढीवाल्या आयतुल्लांनी हातातल्या छड्या घेऊन धुतलं ना तुम्हाला. तुम्ही गंमत बघा त्याच्यानंतर. आता नाही, दुनिया बहुत अलग जगह है टू बिलीव इन दिस की असंच आपण गपचूप जाणार, आज आपण घेऊन येणार. बाउंड आता असं असतंय की आपण आता गपचूप जाणार त्या चाबरमध्ये आपण इराणमध्ये बसून चायना आणि पाकिस्तानवरती नजर ठेवणार आणि आपल्यावरती कुणी नजर नाही ठेवणार. सर पण अशा टाईपचे क्वेश्चन समजा UPSC मध्ये आले लिहायचं सरकार मूर्ख आहे, लिहून टाका, काय हरकत नाही. कारण जर तुम्ही असे उद्योग केल्याच्या नंतर जर असले प्रश्न विचारू शकता ना तर फंडामेंटली तुम्ही मूर्खच आहे. की जर तिथं लिहायचं सरळ लिहायचं की सदरील प्रश्न विचारणे हे मूर्खपणाचे द्योतक आहे. कारण जग अशा पद्धतीने ऑपरेट होत नाही. इराण नावाचं एक राष्ट्र आहे, तो काही बकऱ्यांचा समूह नाही की ज्याला ढकलत इकडं आणावे तिकडं न्यावे. काय व्हॉट आर वी टॉकिंग अबाउट? आय रिअली डोंट नो व्हॉट इज दिस इंडियन आयडिया दॅट वी हॅव कि as if Iran is some sort of an inert object which can be moved into either the American zone, the Indian zone. कहाँ से आता है यार? ऐसा नहीं होता है. सर आता तुम्ही सांगितलं की आपल्याला 1 million jobs per month करायला लागतील आता वर्षांसाठी. त्यांनी प्रश्न विचारला होता डेमोक्रेटिक डिव्हिडंड बद्दल. आता तिथे लिहिताना आपल्याला तर चांगल्याच गोष्टी लिहायला लागणार आहे. तिथे असं लिहून चालणार नाही. बरोबर आहे ना, बरोबर आहे, मी नकारत नाही. पण ते तुला कधी त्या हे जे डेमोग्राफिक डिव्हिडंड वाला इश्यू आहे ना हे जेन्युइन आहे. त्याचा डिडक्टिव्ह लॉजिक असं नाही की ते मला इराणच्या आभारी इंडियावरती प्रश्न विचारणार आणि असा वेळा प्रश्न विचारणार. नाही पण मग पॉझिटिव्हली आपण कसं क्लिअर बोललं पाहिजे किंवा लिहिलं पाहिजे आपले व्ह्यूज. ॲट द मोस्ट इट इज अन इन्व्हेस्टमेंट. प्रॅक्टिकली ते नाही पॉसिबल, ठीक आहे. ॲट द मोस्ट इट इज अन इन्व्हेस्टमेंट. ॲज आय सेड, ॲट द मोस्ट इट इज अ वे बाय विच इंडिया कन्वेज दॅट वी रिमेन इन्व्हेस्टेड इन दिस रिजन. At the most, it is a sign of an increasing sort of trade and geostrategic relationship between two countries that count in the Western Indian Ocean. Sorry, the Eastern Indian Ocean. पण ह्याच्या पलीकडं काही नाही, काय नाही त्याच्या पलीकडं. UPSCची उत्तर अशीच लिहायची असतात. आय डू नॉट सीन दॅम. पण असंच लिहायचं असतं, असंच म्हणायचं असतं. कुणी सांगितलं? हे त्यांना पण कळतं. तुम्ही एथिक्सचा पेपर लिहिल्याच्या नंतर दॅट यू आर गोइंग टू हॅव एथिकल गव्हर्नन्स. वाव, दिस इज अ सिम्पल वाव. अहो महाराजा, डोंट यू नो दिस? India's first great scams took place during the period of the Nehru government.
with ministers who used to spend most of their time in Gandhi's ashram. जिथं लोक प्रत्यक्ष फिजिकली अस्तित्वात असलेल्या गांधी बरोबर आयुष्य वेचून झाल्याच्या नंतर पॉलिटिकल स्कॅम्स मध्ये इन्व्हॉल्व्ह झाली. आपल्याला तर गांधी चित्रातच दिसला आणि मोठ्यावर आला. आपण गरिबांनी कोणी तोंडाकडे पाहिजे. आता काही नाहीये की तुम्हाला एथिक्सचा पेपर लिहिल्याच्या नंतर युअर गोइंग टू गेट एथिकल गव्हर्नन्स. लवली, दिस इज लाईक अ ब्रिलियंट आयडिया. पण असं म्हणायचं नाही की त्याच्यामुळे सरकार तुम्ही येणं मूर्ख आहे. असं म्हणायचं की चांगले होईल, ह्याच्यातनं सुधारणा होत राहते. सुधारणा इन्क्रिमेंटल असतात. एक पिढी ते अति जुनी उदाहरणं. ह्या पिढीने झाड लावलं, पुढची पिढी फळच असणार. सो तुम्ही आज एथिक्सचा 100 मार्काचा पेपर लिहिला की पुढच्या पिढीमध्ये येईल का त्याच्यात काहीतरी, किंवा येईलच असं म्हणायचं.